काल संध्याकाळची स्पाइस जेटची फ्लाईट होती. 9:55ची फ्लाईट होती, परंतु ती डिले होऊन 10:30पर्यंत बोर्डिंग सुरू केलं त्यांनी. 10:30 वाजता सगळे प्रवासी त्या विमानात बसले आणि बसल्यानंतर दरवाजे बंद केल्यानंतर आतमध्ये सफोकेट व्हायला लागलं. आम्ही काय रेग्युलर विमानाने प्रवास करणारे लोक नव्हतो, त्यामुळे सुरुवातीला आम्हाला असं झालं की ते गरम होत असेल, सुरुवातीला काही वेळ असू शकतं असं कधीतरी. तर थोड्या वेळानंतर एक 15-20 मिनिट गेल्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्यांचेच कपडे ओले झालेत. सगळे समोर जे ते कार्ड ठेवलेलं असतं त्याने हवा घेत आहेत. मग मात्र जे लहान मुलं होती त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, कारण खूपच सफोकेट झाला आतमध्ये. आणि ज्या महिला होत्या, जे बुजुर्ग लोक होते, त्यांना खूप त्रास व्हायला लागला. त्यातल्या काही प्रेग्नेंट महिला होत्या, त्यांना तर खूपच जास्त त्रास व्हायला लागला. त्यांनी आर्ग्युमेंट सुरू केली की कुछ करो, हमें दिक्कत हो रही है सांस लेने में. मग त्यानंतर मात्र मग ते क्रू मेंबर आम्हाला ओरडायला लागले की बिहेव युअर सेल्फ, आप जोर से बात मत करो, नीचे बैठो, आप ऐसा क्या कर रहे हो. म्हणून ते असेच ते फ्लाईट घेऊन रनवेवर गेले. रनवेवर गेल्यानंतर मात्र आम्ही घाबरलो, कारण रनवेवर आलोय, आम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, एसी सुरू होत नाहीये, ऑक्सिजन पण नाहीये तुमचा. मग आम्हाला तुम्ही हवेत घेऊन काय करणार आहात. मग आम्ही जरा उठलो आणि अग्रेसिव्हली त्यांना बोलायला लागलो. त्या महिला निपचिप पडल्या, म्हणजे त्यांचा आवाज पण तोंडातून बाहेर येत नव्हता, इतकं त्यांना त्रास होत होता. मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की काय झालंय ते तरी सांगा. मग ते म्हणले 2 मिनिट थांबा, एसी सुरू होतोय. जेव्हा एसी सुरू झाला सर, तेव्हा अक्षरशः त्या ब्लोअर्समधून गरम हवा यायला लागली आणि आतमध्ये अक्षरशः गॅस चेंबरचं स्वरूप झालं होतं. खूप गरम हवा आतमध्ये झाली, सगळ्यांचे कपडे ओलेगार झाले होते, खूप त्रास व्हायला लागला होता. मग सगळ्यांना ओरडून सांगितलं की ते ब्लोअर्स बंद करा, कमीत कमी गरम हवा तरी बंद होईल, कारण त्यांचा इश्यू झाला होता एसी ऐवजी हीटर सुरू होत होता फ्लाईटमध्ये. माहित नाही ते टेक्निकल काय आहे, आम्हाला काय माहिती नाही, परंतु ते गरम हवा यायला लागली होती खूप, त्यामुळे अजून जास्त त्रास व्हायला लागला. मग त्यांच्याही लक्षात आलं असेल कदाचित की काहीतरी गडबड झाली आहे. मग ते फ्लाईट परत एकदा मूळ ठिकाणी घेऊन आले. तिथं आम्हाला खाली उतरवलं आणि म्हणले की तुम्ही जावा, आम्ही ही दुरुस्त करतो. आम्ही म्हटलं की दुरुस्त करतो म्हणजे काहीतरी खराब झालं असेल ना, आम्हाला ह्या फ्लाईटमध्ये नाही बसायचंय. तर ते म्हणले की नाही नाही, आमची अशी काही पॉलिसी नाही, हमारी ऐसी पॉलिसी नहीं, आप कुछ भी डिमांड करोगे वगैरे वगैरे. आम्ही म्हटलं कुछ भी डिमांड करोगे मीन्स हमारी जान से खेल रहे थे आप. एवढे लोक जर वरती गेले असते काय झालं असतं, तर 150 लोकांच्या जीवाशी खेळल्यासारखं होतं ना. तर आम्हाला त्या विमानात बसायचं नाही, आम्हाला दुसरं विमान अरेंज करा. तर ते म्हणले आमच्याकडे आता या वेळेला विमान नाही आणि पायलट पण नाही, आम्ही करूच शकत नाही. मग आम्ही तिथं प्रोटेस्ट केला, आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. प्रोटेस्ट केल्यानंतर सर 100 ते 150 CISFचे जवान बंदूक घेऊन आमच्याकडे आले प्रेशर करायला की नाही तुम्ही इथं बसू शकत नाही, तुम्ही इथं आवाज करू शकत नाही. मी म्हटलं आम्हाला कुठं हाऊस आहे आवाज करायची, आम्हाला उत्तर द्या. मग त्यानंतर त्यांनी त्यांची टेक्निकल टीम बोलवली, त्यांनी ते काय आहे ती खराबी चेक केली. तर त्यांनी सांगितलं की ही फ्लाय होऊ शकत नाही, ह्याच्यात खराब आहे. हे त्यांनी ऍक्सेप्ट केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला दुसरं फ्लाईट अरेंज करून दिलं. परत आम्हाला आतमध्ये घेऊन आले, परत चेक इन झाला आणि सकाळी 5 वाजता आम्हाला नवीन फ्लाईट दिली. जबाबदार कोण आहे तुम्हाला? सर पहिलं तर ते स्पाइस जेटचं जे यंत्रणा आहे ती खूपच बकवास आहे. खूप आरोगंट लोक आहेत, त्यांच्या क्रू मेंबर्स पासून, त्यांच्या कॅप्टन पासून ते जे कोणी मॅनेजर आले होते त्यांच्यापर्यंत कुणीही आम्हाला पोलाइटली बोलत नव्हता. त्यांची चूक असून तरीही आम्हाला सगळे असे दादागिरीची भाषा बोलत होते की तुम्ही काही करणार का वगैरे वगैरे वगैरे. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही असं नका करू, आमच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही. तर ती एकतर स्पाइस जेटची पूर्ण यंत्रणा ह्याला जबाबदार आहे, प्लस मला काही मागची उदाहरणं बघता ही पूर्ण एव्हिएशन सिस्टीमच गणली आहे. त्याच्यावरती बोललं पाहिजे आणि त्याच्यावर काहीच ऍक्शन होत नाहीये. मग आपले गव्हर्नमेंट करतंय काय. तुमची जबाबदारी आहे ना, नागरिकांची सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी आहे आपली. तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही. मला तर असं कळलं की स्पाइस जेटच्या खूप लोकांनी कंप्लेंट करून झालेत. मला सगळ्यांची रिप्लाय येत आहेत आता, आमच्या खूप तक्रारी करून झाले त्यांना, पण ह्याला कोणीही उत्तर देत नाही. मग ह्याला जबाबदार कोण आहे आम्हाला तर माहिती नाही. आम्ही फक्त बघतोय की हे विमान वाहतूक मंत्रालय काहीतरी असेल किंवा ही यंत्रणा असेल. ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्यांच्यावर काहीतरी कारवाई करा. हे शासनाने ह्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे, कारण हे लोकांच्या अक्षरशः जीवाशी खेळत आहेत.